आज अनुमदू किचन मध्ये बनवूया बनवायला सोपी आणि चवीला अप्रतिम खमंग खुसखुशीत कोबीची वडी. कोबीची भाजी सर्वांनाच आवडेल असं नाही, पण ह्या वड्या मात्र सर्वांनाच आवडतील. त्यासाठी इथे मी एक छोटा कोबी घेतला आहे. कोबीची वरची पानं काढून कोबी स्वच्छ धुवून घ्यायचा. कोबीचे 2 भाग करून कोबी जाड किसणीवर किसून घ्यायचा आहे. तर बघा, कोबी किसून घेतला. आता अचूक प्रमाणासाठी कोबीचा किस वाटीने मोजून घ्यायचा. तर 1.5 ते पावणे 2 वाटी कोबीचा किस आहे. आता एक वाटण बनवूया. मिक्सरच्या भांड्यात आवडीप्रमाणे 5-6 हिरव्या मिरच्या, 7-8 लसूण पाकळ्या, अर्धा चमचा जिरे याचं वाटण करून घ्यायचंय. हे पहा याप्रमाणे. आता कोबीमध्ये चवीपुरतं मीठ, तयार वाटण, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट, 1 चमचा धने पावडर, बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करू. कोबीच्या वड्या छान कुरकुरीत खुसखुशीत व्हाव्या म्हणून यात पाव वाटी तांदळाचं पीठ घालायचं. तांदळाचं पीठ नसेल तर बारीक रवा ऍड करू शकता. आता यामध्ये मावेल इतकं बेसन पीठ घालायचं आहे. तर इथे मी 1 वाटी बेसन पीठ यात घातलं आहे. मिश्रण हाताने चांगलं एकजीव करून घ्यायचंय. मिश्रण कोरडं वाटलं तर 1-2 चमचा पाणी घालून छान मिक्स करायचं. बेसन पीठ तुम्हाला कमी अधिक लागू शकतं. इथे मला बरोबर 1 वाटी बेसन पीठ लागलं आहे. याला 1 चमचा तेल लावून घ्यायचंय. तुम्हाला जर याचे रोल बनवायचे असतील तर पीठ थोडं घट्ट ठेवा. या वड्या आपण थापून करणार आहोत म्हणून याचं पीठ सैलसर भिजवून घ्यायचं. आता मी केक टेन मध्ये या वड्या वाफवून घेणार आहे म्हणून याला व्यवस्थित तेल लावून घ्यायचे. तुम्ही एखाद्या प्लेटचा वापर करू शकता. आता मिश्रण या भांड्यात टाकून हाताने व्यवस्थित थापून घ्यायचे. वडी छान दिसावी म्हणून यावर तीळ टाकून हाताने दाबून घ्यायचं, म्हणजे तीळ यावर चिकटून राहतील. इथे मी स्टीमर मध्ये आधीच पाणी उकळायला ठेवलं आहे. यात रिंग ठेवायची व रिंगवर भांडं ठेवून यावर झाकण ठेवायचं आणि मध्यम आचेवर 15 ते 20 मिनिटं वड्या वाफवून घ्यायच्या आहेत. साधारण 15-20 मिनिटांनी झाकण काढून बघू. मिश्रण छान वाफलं आहे हे थंड करून घेऊ. मिश्रण थंड झाल्यावर आवडीप्रमाणे याच्या वड्या कट करून घ्यायच्या आहेत. तर पहा, मस्त ढोकळ्यासारख्या खुसखुशीत वड्या दिसत आहेत. तुम्ही या वड्या अशाचही खाऊ शकता किंवा शॅलो फ्रायही करू शकता. मी या वड्या तळून घेणार आहे. तेल चांगलं गरम झाल्यावरच यात वड्या सोडायच्या. कोबीच्या वड्या कुरकुरीत होण्यासाठी फुल ते मध्यम आचेवर तळून घ्यायच्या. वड्या अशा छान खरपूस तळून घेतल्या की छान कुरकुरीत होतात. कोबीच्या भाजीपेक्षा कोबीच्या वड्या खूप मस्त लागतात. एकदा नक्कीच बनवून पहा. वरून मस्त कुरकुरीत, आतून सॉफ्ट कोबीची वडी तयार आहे. कच्च्या वड्या तुम्ही हवाबंद डब्यात स्टोर करून ठेवल्या तर 3-4 दिवस टिकतात. आजची रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत.